समागम ज्याचे प्रेम विठ्ठली सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावे अनुतापाची धुनीव चढे अनुतापाची धुनीव चढे वैराग्य वाढे चढाओढी सहज त्याच्या ऐकता गोष्टी सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावे निळामने वाढे भाव निळामने वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावे विठ्ठला
वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरा तरुणबिम्ब फलाधरुष्टात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू पांडुरंग करू घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली। आज परमपूज्य वंदनीय सद्गुरु वैकुंठवासी हरिभक्त परायण श्री संत भगवान बाबा यांच्या 60व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने भगवान बाबा नगर देऊळगाव राजा येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या आजच्या दिवशीची सेवा बाबांच्याच कृपेने माझ्याकडे आलेली आहे। कार्यक्रमामध्ये विशेष श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण डॉक्टर अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, तीर्थक्षेत्र मुक्तधाम आश्रम माळ सावरगाव। त्याचप्रमाणे दररोज वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या वाणीतून बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आपण हे कीर्तन या प्रवचन असेल, भागवत असेल, या प्रबोधन असेल सेवन करत आहात। संपूर्ण संत भगवान बाबा प्रतिष्ठान तथा सर्व समित्याचे प्रमुख सदस्य व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आपल्या बाबांच्या मंदिराच्या समोर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळजवळ 19 वर्ष आहे, म्हणजे 1.5 तप ओलांडून 1 वर्ष शिल्लक झालेलं आहे। आणि म्हणून आजच्या बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे परमशिष्य निळोबारायांचा आहे। आणि अभंगाकडे जाण्यापूर्वी आपण अभंगाची प्रस्तावना पाहून पुढे अभंगाचं चिंतन करणार आहोत। विठ्ठला 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 संतांची संगती
संतांच्याच कृपेनं प्राप्त होत असते. भगवान बाबांच्या सारखे महान संत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यागात तपश्चर्येमध्ये तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या कल्याणासाठी जगत कल्याणासाठी वेचलं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनामध्ये जसे गुण असतात, चंदनामध्ये सर्वात मोठा गुण आहे सुगंध. विठ्ठला विठ्ठला आणि चंदन कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान सुगंध देतो. तसा साधू संत महात्मे सुद्धा कशाचाही भेदभाव न करता विचाराचा ज्ञानाचा सुगंध संपूर्ण जगाला देण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वांगे सोवास परितोगदान आहे. सर्वांगे सोवास परितोगदान आहे. सभोवती सर्वर चंदनु करीत चिदाये. चंदनो करीतो सर्वारे आहे. सभोवती करुणा चंदनो करीत चिदाये. सभोवती सर्वरा चंदनो सर्वारे आहे. आ सर्वांगे सोवास परितोगदान आहे. आ सर्वांगे सोवास परितोगदान. सर्वांगी सुवास परितो उगलान राहे. सभोवती तरुहर चंदनो करीत चिदाये. चंदनाचा धर्म आहे सर्वांना समान सुगंध देणं. एखादा चोर जरी चंदनाच्या झाडाजवळ बसला त्यालाही तो सुगंध. एखादा साधू जरी त्याच्याजवळ जाऊन बसला तर त्यालाही सुगंध तोच. कारण साधूच्या जीवनामध्ये कोणाच्याही प्रति भेदभाव नसतो. आपल्या प्रतिकेमध्ये तुम्ही खूप सुंदर प्रमाण टाकलेलं आहे. काय यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे भलता नारी नर, यारे भलता नारी नर, यारे भलता नारी नर, यारे भलता नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. नलगे देता वराची ओ थोर याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणासी सकळासी ध्येय अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. साधू संतांचा सर्वांच्या प्रती एक संभाव असतो. त्यांच्या दृष्टीमध्ये कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही,
कोणी कोणत्या जातीचा, पातीचा, पंथाचा नाही. सर्वांना एका रूपामध्ये पाहतात, समदृष्टीने पाहतात, त्यांना साधू म्हटलेलं आहे. आणि ज्यांच्या दृष्टीमध्ये समत्व आलेलं नाही त्यांना केव्हाही साधू म्हटल्या जात नाही, ते किती जरी मोठा असेल तर. म्हणून त्यांची दृष्टी समतेची आहे, समभावाची आहे, समरसतेची आहे. अशी पवित्र दृष्टी महापुरुषांची असते. आणि म्हणून सर्व जगासाठी त्यांचा, सर्व जगाच्या उद्धारासाठी त्यांचा अवतार असतो. विठ्ठला म्हणून अशा संतांची संगती लाभली पाहिजे. मानव जीवनामध्ये अनेकाच्या संगतीत राहतो. चोराच्या संगतीत राहिले तर एक दिवस चांगला माणूसही चोर झाल्याशिवाय राहणार आहे. दारू पिणाऱ्याच्या संगतीत राहिले एक दिवस तुम्ही दारू पिल्याशिवाय राहणार नाही. ज्या संस्काराचा माणूस असेल त्याच्या संस्कार, त्याच्या संगतीत जर आपण राहिलो तर एक दिवस आपणही तसे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वात मोठी सज्जनाची संगती उत्तम आहे. ज्या पुरुषापासून आपल्याला चांगलं शिकायला मिळत असतील, चांगले विचार मिळत असतील, आपलं जीवन घडत असेल, आपल्या जीवनाला फायदा सदुपयोग होत असेल, त्याची संगती करा. आणि माणसाने कुसंग कधी करू नये. विठ्ठला विठ्ठला अरे रात्रंदिवस आमच्या सारखे लोक तुम्हाला सांगत असतात, उपदेश करत असतात, पण तुमच्यावरती परिणामच होतो असं नाही. होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. काय आणि तुमच्यावर जर परिणाम झाले असते तर या कीर्तनात एकही मानव दिसला नसता. परिणाम झाल्यावर कशाला तुम्ही आले असते. आता तुम्ही जर सुधारलेच असते तुम्हाला असं वाटलं असतं का आता कीर्तनात ऐकल्याला जाण्याचा काही अर्थ नाही. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही अजून सुधारले नाही. कीर्तन ऐकून जर सुधारले नाही तर काय केल्यानंतर तुमची सुधारणा होईल. किती अवघड आहे, फार अवघड आहे. तुकोबाराने सांगितलं आहे ते वर्म वेगळेची, परमार्थ सूक्ष्म आहे. परमार्थ कळण्याला अतिशय अवघड आहे. ऐकलं म्हणजेच कळतं अशातला प्रश्न नाही. ऐकल्यानंतर ज्यावेळी आचरणात आपण आणाल त्या दिवशी आपल्याला कळायला सुरुवात होते. आणि नुसतं आपण ऐकतच बसलो, आयुष्य नाही जन्म जन्मापर्यंत ऐकत बसलो तरी काही फायदा होणार नाही. विठ्ठला कुंती माता भगवंताची भक्त होती. तिचा पुत्र कर्ण आहे. तुम्ही कोणी सांगा कर्ण वाईट होता का चांगला होता? फार सज्जन होता, फार चांगला होता. चांगल्या आईच्या पोटी जन्माला आला होता. श्रीकृष्णाचं प्रेम तिच्यावरती नितांत प्रेम होत. ती माऊली कुंती आहे, तिचा मुलगा आहे, तो पुत्र आहे कर्ण. भलं त्याला माहित नव्हती माझी आई ती कोणती आहे म्हणून. एवढ्या मोठ्या चांगल्या आईचा पुत्र, सुसंस्कारित आईचा पुत्र, परंतु एवढा चांगला असताना कुसंगामध्ये पडला. शकुनी आणि दुर्योधनाची संगती लागली. फार त्याला बर्बाद करून टाकलं, ठेवलाच नाही तो. कुसंग एवढा वाईट आहे. तुकाराम महाराजांनी कुसंगाच्या विषयी उदाहरण दिलेलं आहे. देखनाच्या संगे
हिराच्या संगे हिरा जो मंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. पहा, तो हिरा जो असतो, खरा हिरा असतो, तो लोहाराच्या आयरणीवर ठेवून किती मोठ्या घनानं जरी ठोकला तरी फुटत नाही. एवढा हिरा मजबूत असतो. लक्षात, जो खरा हिरा असतो आहे की नाही. आता खोटे हिरे तुम्ही आम्ही घालता त्याची गोष्ट नाही सांगत मी, खऱ्या हिऱ्याची गोष्ट सांग. विठ्ठला 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 हिरा जेवढा भारी असेल तेवढी त्याची किंमत. आता 8-10 दिवसापूर्वी मी पेपर मध्ये वाचलं की 10 कोटी रुपयाचा हिरा चोरीला गेला. किती रुपये? 10 कोटी रुपयाचा. म्हणजे एका हिऱ्याची एवढा हिरा त्याची 10 करोड रुपये किंमत आहे. परंतु तो हिरा खरा जो आयरणीवर ठेवून किती 20 किलोच्या घनान ठोकला तरी तुटत नाही, फुटत नाही. पण त्या हिऱ्यावर नुसता ढेकन गेला असा की तुकडे तुकडे होऊन जातात. मग घनाची शक्ती जास्त आहे का ढेकनाची शक्ती जास्त आहे? अरे नखावर ठेवून असा केलं तर टचकन मरून जातो, पण त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की हिऱ्याला भंगवतो तो. म्हणजे वाईट कुप्रवृत्ती जी आहे, कुसंग जो आहे, तो सज्जनाला कसा बर्बाद करतो या उदाहरणातून तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विठ्ठला 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 बुद्धाच्या चरित्रातली एक उदाहरण आहे. भगवान बुद्धाच्या. भगवान बुद्ध प्रवास करत असताना ते नेहमी प्रवास करायचे, फिरत राहायचे. लोकांनी म्हटलेलं आहे, विद्वानांनी असं म्हटलेलं आहे, बहता जल कभी गंदा नहीं होता, रुका हुआ जल कब बंदा हो जाए कोई पता नहीं. साचलेलं पाणी कधी घाण होऊ शकतं, पण वाहतं पाणी घाण होऊ शकत नाही. म्हणून साधूने सदैव वाहत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. चरैवेती चरैवेती. आमच्या शास्त्राने सांगितलं की चालते राहा, थांबू नका. थांबले की संपले म्हणून समजा. म्हणून माणसानं सारखं चालत राहायचं. तुम्ही संसारी लोक आहे, तुम्ही तुमच्या कर्मात चालत राहायचं, कर्म करत राहायचं, कर्तव्य करत राहायचे. धर्म कर्म जे असेल ते करत राहायला पाहिजे. शांत बसले की संपले म्हणून समजा. म्हणून परमेश्वराने शांत बसण्यासाठी हे जीवन दिलेलं नाही आपल्याला. भगवान गीतेत सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बाबांनो, कर्म करत राहा, पण कर्म फलाची आशा करू नका. काय अरे तुम्ही आम्ही जे जे करतो ते आशेनच करतो की नाही. इथं आपण कीर्तन ऐकायला आलो, आशा धरून आलो काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, बरं मिळेल, ऐकायला फायदा होईल. प्रत्येकाची आपली आशा आहे. काय आपण मंदिरात जातो, तीर्थाला जातो, काहीतरी आशा घेऊन जातो. विठ्ठला विठ्ठला आणि 31st डे असेल त्या दिवशी आपण गोव्याला सुद्धा जातो, आशा करूनच जातो की नाही. काजूची मिळेल, याची मिळेल, त्याची मिळेल, आहे की नाही. म्हणजे माणूस जातो तो कोणत्या तरी आशेनं कुठेतरी जातो. लक्षात ठेवा. म्हणून आशा संपलेली नाही. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आशा आहे माणसाला. मरायच्या वेळी सुद्धा काही ना काही आशा सोडून म्हणतो. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरो. वासना म्हणजेच आशा. मी तुम्हाला सांगत होतो की भगवान बुद्ध एके दिवशी चालत होते. चालत असताना पुढे अरण्य जंगल येणार होतं. 4-10 सज्जन माणसं जंगलाच्या काठावर उभे होते. पुढे जंगल होतं. जंगलामध्ये असा डाकू होता की तो माणूस दिसल्यानंतर तो सहनच करायचा नाही. माणूस दिसला की तो मारून टाकायचा माणसाला. माणसाला मारणारा डाकू होता. विठ्ठला 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 माणसाला मारणारा डाकू. माणूस दिसला की त्याला सहनच व्हायचा नाही. पहा, भगवान चालले, बुद्ध भगवान. लोकांनी अडवलं, महाराज या जंगलात जाऊ नका, हा रस्ता सोडून द्या, चांगल्या रस्त्यानं जा. चांगली माणसं नेहमी चांगल्या रस्त्याचं मार्गदर्शन करत असतात. जी माणसं चुकीची असतात, खोटी असतात, दुराचारी असतात, दुष्ट असतात, ते कधी आपल्याला चांगल्या मार्गाला जायचं सांगणार नाही. कारण चांगला मार्ग त्यांना माहीत नसल्यामुळे ते चांगला मार्ग सांगू शकत नाही.
ज्यांना जो मार्ग माहित आहे, जो रस्ता माहित आहे, त्याच माणसं सांगतात. काहींना काहीच माहित नाही तरी सांग सुटलेले, काहीच माहित नाही तरी सांगतात. किती नवल आहे. अरे ज्याला माहित आहे, चांगलं वाईट माहित असेल किंवा वाईट माहित असेल, त्यांनी ते जरूर सांगावं. ज्यांना चांगलंही माहित नाही, वाईटही माहित नाही, रस्ता माहित नाही, काहीच नाही, तरी सुद्धा सांगत आहे विठ्ठला विठ्ठला आणि परमेश्वराने तोंड दिलं म्हणजे काही ना काही सांगायला पाहिजे असं काही नाही. योग्य सांगा जे काही सांगायचं असेल तर. आणि भगवान बुद्धाला त्या लोकांनी अडवणं म्हणले, म्हणा महाराज भगवान या रस्त्याने जाऊ नका. या रस्त्याने पुढे जंगलात गेल्यानंतर भयंकर मोठा डाकू आहे, चोर आहे. माणूस दिसल्यानंतर दगडानं ठेचून ठेचून मारतो. पहिल्याने दगड मारतो, खाली पाडतो, खाली पाडल्यानंतर दगड घेतो, पुन्हा ठेचून ठेचून मारतो. फार निर्दयी आहे, ज्याच्या हृदयाला दया नावाचा कोणत्याच वस्तूनच स्पर्शच केला नाही, ज्याला करुणा नाही, दया नाही, प्रेम नाही आणि परमार्थ नाही, असे माणसं निर्दयी असू शकतात. विठ्ठला विठ्ठला भगवान बुद्धाने त्यांचं ऐकून घेतलं. बुद्ध भगवान एवढंच म्हणाले, तो दगडच मारतो ना, दुसरं काही करत नाही. अहो नुसता दगड मारत नाही, ठेचून ठेचून मारतो. बुद्ध म्हणाले की ठेचून ठेचूनच मारतो ना, पुन्हा आता काही करत नाही. ते बिचारे जीव तोडून तोडून सांगायला लागले. त्या माणसांना दया आली की एवढा चांगला साधू माणूस आहे, एवढा लोक ज्याला भगवान म्हणतात, त्याला येतो बदमाश मारेल, डाकू आहे तो, त्याला कशाची दया नाही. परंतु बुद्ध घाबरलेले नाही. अरे तुमच्याजवळ जर सत्य असेल, तुम्ही सत्याचं पालन आयुष्यात करत आले असाल, तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. लक्षात ठेवा, एक नाही. घाबरणारे भित्री माणसं नेहमी स्वार्थी असतात, जी घाबरत असतात ती. विठ्ठला 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 शेवटी भगवान बुद्ध त्या रस्त्याने गेले. तो माणूस स्वतः जंगलामध्ये उभाच होता, असा हातात दगड घेऊन उभा होता. आला की मारतोच म्हणले, कोणी येऊ त्याला मारायचं, कोणी येऊ त्याला मारायचं. मारणे त्याचा धंदाच होता. आणि शेवटी भगवान बुद्ध आले. त्यानं पाहिलं बुद्धाकडे. तो म्हणला, हे बघ, तू साधू आहे म्हणून तुला 1-2 चान्स देतो. जसा आला तसा परत हो, नाहीतर मरायचं असेल तर ये माझ्याकडे समोर. नाही, बुद्ध म्हणाले, मी सर्व आजपर्यंत ऐकलं, मला लोकांनी सुद्धा अडवलं की पुढे गेल्यानंतर मरावं लागतं, पण फक्त मी एवढंच पाहण्यासाठी आलो की तुम्ही माणसाला कसे मारता म्हणून. तुमची मारण्याची पद्धत काय आहे. तो म्हणाला, माझ्या पुढे प्रवचन चालत नाही, जास्त बोलू नकोस, मी एका शब्दात सांगतो, आला तसा परत जा, नाही तर मरायला तयार हो. तो म्हणे, तू आजपर्यंत केलं तरी काय, फक्त माणसं मारत आला, आणि माझ्यासारखा पुन्हा एक त्याच्यामध्ये मारून भर घातली तर काही विशेष नाही. तुला मारायचं असेल तर मर. त्याने दुसरा प्रश्न केला, याचा अर्थ तुला मरणाचं भय नाही. बुद्धाने सांगितलं, मी कधीच मरणाला घाबरलेलो नाही. जो संत असतो, साधू असतो, ऋषी असतो, त्याला कधी मरणाचं भय नसतं. त्यांना माहितच आहे की एक दिवस प्रत्येकाला मरावं लागतं, आहे की नाही. मरणाला घाबरलेले तुम्ही लोक आहात, म्हणून इतके दवाखाने झाले जिकडे तिकडे. विठ्ठला विठ्ठला महाराजांनी काय म्हटलं, मरण माझे मरुण गेले, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला. मरण माझे मरुण गेले, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला, मजा केले आम्हाला.
गेले मदसी केले अमर. काय? अरे आमचं मरण आम्ही जिवंत असतानाच आम्ही पाहिलेलं आहे. मरायसाठी तुम्ही आम्ही आलेलो आहोत. गीता सांगते जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला येणारा मरणारच असतो एक दिवस. म्हणून माणसानं मरण आठवणीत ठेवलं पाहिजे. वाढदिवस नका आठवणीत ठेवू. मरण लक्षात ठेवलं पाहिजे. एक दिवस आपल्याला मरायचं आहे. आणि तुम्ही जर मृत्यूला सतत स्मरण करत राहिले तुम्ही सुधारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मृत्यूला विसरलेले आहात म्हणून तुमच्या सुधारणा होत नाही. विठ्ठला 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 भगवान बुद्धाच्या पुढे तो डाकू आला. दगड हातामध्ये होती. विचारू लागला तुला मरण इतकं कस काय प्रिय झालं. मारणारा समोर उभा आहे तरी तुझ्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडीशी सुद्धा भीती नाही. साधूचं लक्षणच अभय आहे. गीता सांगते की जो अभय असतो ज्याचं भय समाप्त झालेलं असतं तो महात्मा आहे. किती मोठमोठे आघात समाजाच्या द्वारे संतावर होत असतात. काय आयुष्यभर ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी निंदा केली, मारलं, अन्न खायला मिळू दिलं नाही, घरदार राहायला मिळू दिलं नाही. कोणता अपराध होता. निरापराध माणसाला लांछन लावणारा हा समाज आहे. लक्षात ठेवा. अरे जो अपराधी आहे त्याला अपराधी समजणं ठीक आहे, त्याला लांछन लावणं ठीक आहे. आणि जो गंगेच्या पाण्यासारखा नितळ आहे, शुद्ध आहे, त्याला सुद्धा लोक गढूळ करण्याचा प्रयत्न करत असतात. विठ्ठला 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 हो सर्वांगे निर्मळा सर्वांगे निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी. अशा प्रकारे आहे ज्यांचं सर्वांग निर्मळ आहे, जे भयभीत नाहीत, भयरहित आहेत, अशा व्यक्तीच्या पुढे डाकू दगड घेऊन उभा आहे बुद्धाच्या समोर. काय बुद्धाला त्यांनी विचारलं तुला मरणाचं भय नाही. ते म्हणाला केव्हाच मरणाचं भय नाही. आणि तू दगड कशाला मारशील. अरे शरीर दगड आहे. लक्षात ठेव. शरीर सुद्धा दगड आहे. आणि दगडाला दगड मारण्यात कोणता पुरुषार्थ आहे. परंतु तू आत्म्याला मारू शकत नाही. आत्मा चेतन आहे. जे मरत नाही त्याला तू मारू शकत नाही. आणि या दगडाला मारणार दगडाला दगड. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. विठ्ठला विठ्ठला जागदरीला ज्यांची समाधी आहे शंकर बाबा मुंडे हे की नाही. मी स्वतः बाबांची एक गोष्ट पाहिली होती. दोन दगड दोन इकडून जे टक्कर लावली दगडाची त्याची टक्कर आहे की नाही. आता तुम्ही माणसाच्या टकरी लावत आले एवढंच आहे. रात्रंदिवस टकरी खेळणं चालू आहे की नाही. मी बाबांना पाहिलेलं आहे लहानपणी. ते दगडाला दगडाची टक्कर लावली. खाट खाट दोन दगड इकडून एक इकडून फटाफट यायची टक्कर चालायची. बाबामध्ये सामर्थ्य होतं. योगी होते ते. त्या ठिकाणी महान तंत्रशास्त्राचे ज्ञाता होते. जादू टोना सर्व येत होता. कोणत्या तरी गावामध्ये कीर्तनाला उभं राहिले. म्हणजे गावचे पाटील आले का कीर्तनाला.
लोक म्हणायचे नाही बाबा सरपंच आला का नाही, बरं 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 बरं. काय बाबाने नुसतं बरं म्हटलं की तिकडं सरपंचाला लागलीच म्हणून संडा समजा. ते कीर्तन होईपर्यंत नाही सकाळपर्यंत नुसता त्या ठिकाणी टमरेल घेऊन इकडच्या तिकडं तिकडच्या इकडे. हे बाबांचं सामर्थ्य होतं. विठ्ठला विठाला विठाला तुम्हाला लावायचे असले सांगा, आता तुमचं तुम्हाला हे करून दाखवतो. कोणाची तयारी असली तर विठ्ठला विठ्ठला मी सांगत होतो की बुद्ध म्हणाले मारशील कोणाला, अरे दगडा हातात आहे दगडाला मारशील, आत्म्याला मारून दाखव तर तुला खरा पुरुषार्थी, खरा डाकू, खरा हिम्मतबाज समजेल. त्याचे हातातले दगड आपोआप गळून पडले असे त्यालाही माहित नाही, आणि तो साक्षात बुद्धाच्या चरणावर साष्टांग दंडवत केला. कधी कोणाच्या पुढे न झुकलेला माणूस, कधी नम्र न झालेला माणूस. काय माणसाला झुकू कोण देत नाही, अहंकार. काय अहंकार कुठे राहतो, जिथं झुकायचं ठिकाणी तिथं राहतो. याच्यात का अहंकार आला की ते कोणाच्याच पुढे झुकत नाही. आणि नम्रतेमध्ये जीवनाचं जे रहस्य आणि आनंद आहे ते अहंकारात नाही. विठ्ठला विठाला 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 अहंकार कुठे राहतो, डोक्यात राहतो. आणि डोक्यातला अहंकार काढायचे डॉक्टर फक्त साधू संतच आहे. त्यांच्याशिवाय त्याच्यातला अहंकार, देव जरी आला तरी त्याला तुमच्या डोक्यातला अहंकार करता येत नाही. एवढे तुम्ही खतरनाक लोक आहेत. एकदा का अहंकार त्याच्यात फिट केला, त्याचे स्क्रू ढिल्ले करायचे असतील तर संतच करू शकतात, परमेश्वर नाही करू शकत. आणि तुम्ही असे कसून ठेवलेले आहेत, कोणताच पाना त्याला लागत नाही. त्यांची चाबीन पाना आम्हाला माहित आहे. विठ्ठला विठ्ठला बुद्धाच्या चरणाशी लागला, बुद्धानं उचलला आणि मस्तकावर हात ठेवला. डाकू साधू झाला. काय झालं? संत संगतीचे काय साधू सुख, संत संगतीचे काय साधू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही चेते. हे माझा आहे पर काय, असा भेदभाव त्यांच्या जोडले. मग अशा महान संतांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्यामध्ये साधुता संभाव आल्याशिवाय राहणार काय. अरे ज्या वाल्मिकानं किती काम पाप केली, तो वाल्मिक काही कोढे कुत्रे कोंबडे मारत नव्हता, माणसं मारत होता. काय मारत होता? तुम्ही जास्तीत जास्त कोंबड्यावर शिकार, कोंबड्यापर्यंत पोहोचलेले तुम्ही लोक. विठ्ठला आणि ज्या रस्त्याने गेलं त्या तिकडे कोंबडेच कोंबडे. प्रत्येक गावामध्ये पोल्ट्री फार्म आहे की नाही, प्रत्येक गावामध्ये. तुमच्या देऊळगाव राजा तालुक्यात जास्त आहेत. आणि ते दुसरे सुद्धा आहेत, ग्रीन हाऊस असतात की नाही, ते सुद्धा आहेत. हे आणि ते दोन्ही आहेत. म्हणजे तुमचा विकास भरपूर आहे. विठ्ठला विठ्ठला
परिस्थिती अशी आहे, वाल्या कोळी होता, माणसं मारायचा, तो साधारण चिल्ले पिल्ले असे माणसं नाही मारायचा, जे खतरनाक असेल त्याला खतरनाकच काम करायचा, तो खतम करायचा, त्याला खतरनाकाला खतम करणार. असे कितीतरी लोक मारले. माऊलीच्या दिंडीच्या रस्त्यामध्ये वाल्ला नावाचं गाव लागतं, जे सोहळ्यात गेले त्यानं पाहिलं असेल. वाल्ला, तिथं वाल्मिक राहत होता, वाल्या कोळी वेगळे. आणि तिथं आजही राजन ठेवलेले आहेत. आणि त्या राजनामध्ये मोहरी सारखे खडे टाकून टाकून 17 राजन भरले होते. कारण मी ते राजनही पाहिले नाही, ते खडे किती टाकले तेही पाहिले नाही. म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की त्याने पुष्कळ लोक मारले. काय 17 राजन भरायला किती दिवस लागतील? मोहरीच्या झाडासारख्या खड्याने. राजन लहान असतं का? जुन्या माणसांना माहित आहे ते पाणी ठेवायचा राजन आहे कधी. भला मोठा असतो, जवळजवळ 50 लिटर पाणी त्याच्यात बसते. विठ्ठला 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 साधूचा सहवासाने किती बदल झाला त्याच्यामध्ये. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिक भय ब्रह्म समान. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिक भय ब्रह्म समान. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिक भय ब्रह्म समाना. ज्याला राम म्हणता येत नव्हतं तो मरा मरा म्हणायचा. आणि नारदासारख्या साधूचा सहवास झाला, समागम झाला, ऋषी झाला. काय होता? एक पापी होता, डाकू होता, चोर होता, वाटपाड्या करणारा होता, माणसाला मारणारा होता. परंतु नारदाच्या समागमात आला, सहवासात आला तर ऋषी झाला. म्हणजे किती जरी माणूस वाईट असेल, साधू समागमाने तो साधू होत असतो. आणि म्हणून समागमाची महती तुकोबारा अभंगाच्या पहिल्या त्याचा समागम, ज्याचे प्रेम विठ्ठली. कोणाचा समागम घडायला पाहिजे? ज्याचं भगवंतावरती नितांत प्रेम आहे, प्रभूच्या व्यतिरिक्त ज्यांच्या आयुष्याचा जीवनाचा विशेष शेष राहिलेला नाही, अशा महापुरुषांचा सहवास समागम. काय ज्यांची दृष्टी सम झालेली आहे, त्यांचा आगम म्हणजे सहवास, त्याला म्हणतात समागम. हा समागम शब्दाचा अर्थ आहे. सम म्हणजे ज्याची दृष्टी सम झालेली आहे, आणि जो ज्याची दृष्टी सम आहे त्याची उपासना करणार आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो.
ज्याची दृष्टी समतेची आहे तो समतेचा परमात्मा ज्या विटेवर उभा आहे आणि ज्यांच्या वृत्तीमध्ये तो समरूपाने बसलेला आहे अशा पुरुषाचा सहवास म्हणजे समागम. हा समागम शब्दाचा अर्थ आहे. विठ्ठला 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 तुकोबारायांनी एक वचनार्थ वाक्य वापरले, शब्द वापरले आहेत. घडो त्याचा समागम. त्याचा म्हणजे कोणीतरी एखाद्याचा आणि त्यांचा म्हणजे अनेकाचा. एक वचनी प्रयोग केला. एक वचनी प्रयोग याच्यासाठी केला की बहुवचनांत लोक साधू नसतात, कोणीतरी एक वचनांत एखादा साधू असतो. काय तुकोबारायांनी म्हटलं कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी. कोटी लोकांमध्ये एक पुरुष ब्रह्मज्ञानी आहे. काय कोटी लोकांमध्ये एखादा सापडतो. आणि गीता सांगते कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्वतः. कोणीतरी हजारो मध्ये एखादा मनुष्यानाम सहस्रेषु. एका हजारात एक म्हटलं का? हजारो म्हणजे बहुवचन. किती हजार हे नाही सांगितलं. काय म्हणजे हजारो मध्ये एखादा सापडतो. विठ्ठला विठ्ठला